राहुल हा या तुम्ही हा कर राहुल काय कळना झालेलं का मला राहू का मी का अरे घरात काय चाललंय बघितलंच ना अरे आज होईल सगळं नीट काय तर मार्ग निघलच की अरे राहून राहून मला शीतलचीच काळजी वाटते आता भैयाची आई बघितलं ना काय बोलली शीतलला उद्या परत काय बोलली म्हणजे तिला आज्या कोण नाही काय बोललं तिला अरे तसं नाही राहुल्या अरे तो भैया बी तिथंच आहे आणि एक तर आमच्या दोघांचं भैयाशी नाही पटत जगडीचं वाईट व्हायला नको म्हणून आम्ही लग्नाची जबाबदारी घेतली आता उद्या तू शीतलला काय राहुल्या तू घेशील ना तिची काळजी आज्या भावात तू नको लय लोट घेऊ मी ऐकीत आणि त्या बाह्याची नको लय काळजी करत बसू किती दिवस राहणार आपल्या घरात त्यो राहिला तर राहील 2-4 दिवस आणि त्याच्या घरची वाट धरण अरे त्याला सवयच नाही ना जमणार पण नाही असं राहिला वय शीतली बी मला हेच बोलली काय माहित काय करतोय बघ किती बी झालं तरी तो एकुलता एक लोक आहे ना लोकांच्या लाज खातर का होईना बघ त्याची आई साहेब त्याला बोलवून गेल हा पण काय माहित अरे धाकधूक होती रे आज्जा भाव तू बिंदात जा तू लढ सीमेवर मी आहे बर तू म्हणतोस तर तसं आता कस आता काय लोड नाही राहुल्या सगळे इथं आहेतच पण शीतलसाठी तू एकमेव मित्र आहेस जो तिच्या मदतीला धावून जाईल आयुष्यात कठीण प्रसंग येतात आपण धीर धरायचं वरती देव आहे ते सगळं ठीक करेल चलू का काळजी करू नका वर आहे देव हा चला चल काय बाई विचार करून करून डोसक्याचा निस्ता भुगा झालाय कसं होणार काय बी कळना झालंय आणि त्यात हे बी आजच गेलं मामानं तर बघवत बी नाही मला पार खचलेत ते त्यांच्याशी खर तर बोललं पाहिजे मी पण आता बोलायचं तरी काय शीतले हा मला तुझी लई काळजी वाटते बाई आहे अगं माझी काळजी वाटण्यासारखं काय आहे अगं आता तो भैया या घरात राहणार म्हणून आधीच तुमचं वेळ्या भोपळ्यासारखं आहे अगं जरा हळू बोल की अहो हळू काय बोल
तुम्हाला तर काय कळतच नाही बघा. शीतले, मी काय म्हणते, तू येतेस का घरी? काय आहे अगं, काय बोलतीस तू? मी घरी कशी येणार? अगं त्याला काय होते तेव्हा? अगं इथं हे असं झालंय आणि मी घरी येणं बरं दिसतंय का अगं? अगं ती भैयाची आई म्हणत होती की हे सगळं तुझ्यामुळे झालंय म्हणून. तोच राग तुझ्यावर ठेवला म्हणजे? कोण नाही ठेवत राग. अगं मी घरी आले तर सगळे काय बोलताल? अगं तुला ना उषा, अगं बरोबर आहे तिचं. आत्ता घेऊन गेलो तर लोक काय म्हणतील? काय म्हणायचं ते म्हणू देत. आहे आहे, हे बघ ऐक, तू शांत हो आधी. मी थांबते इथं, काय नाही होत मला. त्यांचं ते येगळं राहत्याल, माझं मी राहते की. आणि असं बी आपण तिला आत्ता घेऊन जाऊ शकत नाही. पाहिजे तर मी बोलू का त्यांच्याशी? अहो करू की काय तर. नाही नाही, नको नको, जावा तुम्ही, मला काय नाही होत. वाटल्यास नंतर येऊन भेटून जाईन. आणि हे बघ, तू काय मध्ये पडत बसू नको बाई. त्यांचं त्याला बघू दे. आहे अगं, असं काय बोलतीस? हे घर बी माझंच आहे ना. इथली माणसं बी माझीच आहेत. आणि आता तर मामांना, जीजींना, सगळ्यांनाच माझी लई गरज आहे ग. अगदी बरोबर बोललीस बघ पोरी. लोकांचं असं काय तर करायला जातीस आणि पुन्हा तुझ्या चांगलंच येते मग. काय नाहीये चांगलं, मी मस्त खमकी आहे. काय झालं तर माझं मी बघून घेईन. बघा बघा कशी भाषा आहे हिची. म्हणूनच मला लई काळजी वाटते हिची. अहो त्यो कुठं, ही कुठं? आहे अगं, त्याचं काय घेऊन बसलीस? 4 दिवसात जातोय का नाही बघते. मला तर मामांची लई काळजी वाटते. आधी ते तसं झालं होतं आणि आता हे असं होऊन बसलंय. कसं होणार कुणास ठाऊक. सगळं ठीक होईल पोरी. अगं पांडुरंग आहे आपल्या पाठीशी, तू नको काळजी करूस. बर येऊ आता आम्ही. शीतले, काळजी घे हं. येतो आम्ही. आई, तू बिनघोर राहा. चल. समाधान, येऊ का आम्ही? आणि हे बघ, काय लागलं तर सांग. हं? मी चक्कर मारतो परत. आणि लय टेन्शन घेऊ नकोस. अरे सगळे व्यवस्थित होईल. हं? जीजी, येतो आम्ही. या. अशा कठीण काळात अजिंक्य नसताना हे घर सांभाळायची जबाबदारी तुझ्यावर आहे.